नमस्कार, मी विकास लवांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेश प्रवक्ता आहे. माझ्यासोबत पुण्याच्या कोर्टातील एक नामवंत विधिज्ञ ऍडव्होकेट मिलिंदजी पवार सोबत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष प्रमोद गोतारणे आहेत. सुरेश परकड म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत पक्षाचे. आणि माझ्या शेजारी जी बसलेली व्यक्ती आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ते इक्बाल हुसेन जाफरी त्यांचं नाव आहे. ते आर्टिस्ट आहेत. त्याचबरोबर सोबत अनिकेत जांभूळकर वकील आहेत, जे वडगाव मावळच्या कोर्टामध्ये काम करतायत. मिलिंदजी पवार यांचे ज्युनियर आहेत. हे सगळेजण का बोलवलेत याचं कारण असं आहे, मध्यंतरी माझ्यावर वाघोली पोलीस स्टेशनने एक बेकायदेशीरपणे मला अटक केली होती खोट्या गुन्ह्यामध्ये. आणि मला 21 मे रोजी अटक केल्यानंतर मी 26 मेला बाहेर आलो. 5 दिवस मी येरवडा जेलमध्ये होतो. 21 मे ते 26 मे असे 5 दिवस मी येरवडा जेलमध्ये असताना यांच्यासोबत होतो. तिथे आतमध्ये हॉस्पिटल वार्ड म्हणून आहे, त्या वार्डात हे इक्बाल हुसेन जाफरी होते. जेलमध्ये गेल्यानंतर तिथे एकमेकांशी सगळं बोलणं, गप्पा, कामच काम काही नसतं तिथे. एकमेकाचा परिचय करून एवढंच काम असतं. आणि मग ह्यांचा परिचय तिथे माझा झाला. यांची स्टोरी ऐकली. कारण जेलमध्ये कैदी सगळ्यांना एकमेकाला सतत विचारत असतात, तुमचा जामीन कधी होणार आहे, तुमचं काय चाललंय. कोर्टाच्या आणि सुटकेच्याच चर्चा प्रत्येक कैदी आतमध्ये करत असतात. तशा पद्धतीने आमच्या गप्पा झाल्यानंतर मी यांना प्रश्न करत होतो की चाचा तुम्ही कधी सुटणार आहात. तर ते म्हणायचे माहित नाही. तर मी म्हणायचो असं कसं माहित नाही. तर ते म्हणले मला काही वकील नाही अजून आणि जामीन पण नाही, कशात आत आणले, मला का अटक केले मला माहित नाहीये. मी हॉरिबल, मला ही स्टोरी ऐकून मी चकित झालो. आणि त्यांच्या केसच्या संदर्भात त्यांनी मग जे काही तिथं कोण 1-2 त्यांना लोक आरोपी भेटले होते, त्याच गुन्ह्यातले 10 आरोपी होते, त्यांच्या कुठेतरी गप्पा झाल्या. मग मला यांनी सांगितलं की वकिलांचं नाव सांगितलं की अनिकेत जांभूळकर नावाचे वकील आहेत त्या लोकांचे. आणि त्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही काय शेखर पटेल नाहीयेत, अनिकेत जांभूळकरांचे जे काही आरोपी होते इतर एकनाथ जांभूळकर वगैरे, त्यांनी सांगितलं की हे शेखर पटेल नाहीयेत, हे इक्बाल हुसेन जाफरी आहेत यांना म्हणले. तर ह्यांना काहीच माहित नाही त्या केसमध्ये. मी यांना आश्वासन दिलं होतं की मी बाहेर आल्यानंतर मी तुमचा सुटका करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करील. कारण मी एक वारकरी संप्रदायातला आहे, मानवतेचा दृष्टिकोन ठेवून संवेदना जागे असलेला माणूस आहे. बाहेर आल्यानंतर मी मग यांच्या केसच्या संदर्भात माहिती घ्यायला प्रयत्न केला. लोणावळा पोलीस स्टेशनकडनं काही माहिती घेतली आणि मग याच्यातनं ते अनिकेत जांभूळकर जे वकील आहेत आणि ऍडव्होकेट मिलिंद पवार आहेत यांचा संपर्क झाला. कारण त्या केसमध्ये इतर आरोपींचं काम यांच्याकडेच होतं योगायोगाने, आणि माझ्या केसचं काम यांच्याकडेच होतं. त्यामुळे ते मला जरा सोपं गेलं. आणि मग यांच्या केस संदर्भात मग वकीलपत्र नव्हतं, मग यांना जेलमध्ये जाऊन वकीलपत्र आणलं गेलं. वकीलपत्रावर सह्या आल्यानंतर मग जामीन अर्ज केला गेला वडगाव मावळच्या कोर्टामध्ये. आणि तिथून मग त्यांना जामीन झाला 17 जूनला. आणि मग 18 जूनला जामीनदार दिला. 19 जूनला त्यांची येरवडा जेलमधून सुटका झाली. तर हे जे काय प्रकरण आहे हे अतिशय गंभीर आहे. शेखर पटेल नावाचा मूळ आरोपी फिर्यादी मधला लोणावळा शहर पोलिसांना सापडत नव्हता. म्हणून शेखर पटेल नावाच्या माणसाच्या ऐवजी हे जे काय आहेत इक्बाल जाफरी, हे तिथे आर्टिस्ट आहेत, पेंटरचं काम करतात तिथे शिवाजी चौकामध्ये लोणावळा शहरात. आणि हे तिथे प्रसिद्ध आहेत. अनेकांची कामं तिथे, सरकारी कामं, खाजगी कामं ते तिथे पेंटिंगची करतात, आर्टिस्टची कामं करतात. यांना तिथे कुणी नाहीये, त्यांचं मूल किंवा घरदार नातेवाईक कुणी नाही लोणावळ्यात. कारण हे मूळचे जम्मू काश्मीरचे आहेत आणि इकडे 20 वर्षापूर्वी आलेले आहेत. 20 वर्ष झाली ते लोणावळ्यात आहेत. त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक सगळं त्यांचं इथे आहे, कागदपत्र ते दाखवायला घेऊन आलेत मुद्दाम आज की इक्बाल हुसेन जाफरी नावाने त्यांचे बँकेतले गव्हर्नमेंटच्या बँक आहेत, सगळ्या स्टेट बँकेत त्यांचं अकाउंट आहे. आणि मग असं असताना या माणसाला शेखर पटेल म्हणून पोलिसांनी आत टाकला. आणि 3 महिने जवळपास 88 दिवस हा माणूस जेलमध्ये होता. आणि मी भाग्य समजतो की मला या माणसाला मदत करता आली आणि सोडवता आलं. पण हे सोडवत असताना ऍडव्होकेट मिलिंद पवार साहेब आणि जांभूळकर साहेब या दोघा वकिलांचं खूप मनापासून मला कौतुक करावंसं वाटतं, आभार मानावंसं वाटतं. अतिशय मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा यांना मदत केली. आणि जामीनदार व्हायची वेळ आल्यावर कोण जामीनदार होणार, कुणी कुणाच्या लफड्यात पडत नाही, अनोळखी माणसाला कसं जामीन व्हायचं
आणि म्हणून माझे मित्र असलेले सहकारी सुरेश परकड यांना मी बोललो, विनंती केल्यानंतर त्यांनी तयारी दाखवली आणि मग ते स्वतःचा सातबारा आणि सगळे कागदपत्र घेऊन वडगाव मावळच्या कोर्टात गेले आणि यांना जामीन झाले. जामीन ऑर्डर घेऊन आम्ही कोर्टातून त्यांना आणल्यानंतर मग येरवडा जेलमधून सोडवलं. तर या संदर्भामध्ये इक्बाल जाफरी त्यांचा परिचय सांगतील. नमस्कार, हुसैन जाफरी है और तकरीबन मेरी 66 एज है। आर्टिस्ट का काम करता हूँ। अक्सर मेरा ज्यादातर मंदिरों का काम, जैसे भगवान की मूर्तियां बनाना या उनका पेंटिंग वेंटिंग करना, चर्च का, मंदिर का, कहीं भी गुरुद्वारे के भी साइन बोर्ड लिखे हुए अभी तक। और उसके बाद मेरा आर्ट के बगैर कोई काम नहीं है। और अन्य शिवाजी में मेरा काम है। अभी मैं वहाँ का भी आप लोगों से लिखवा के आपको शो कर सकता हूँ कि 10-12 साल से मैं वहाँ भी काम कर रहा हूँ। मेरे को लोनावाला छोटा शहर है, वहाँ पर चौक है कि शिवाजी चौक। अक्सर लोग वहाँ खड़े रहते हैं, एक छोटी सी चाय की दुकान में, वहाँ चाय की या पान की दुकान पे खड़े रहते हैं। एक शख्स आता है, मुझे बोलता है जरा काम है, नाम उसका नाम है रोशन ससाने। बोला काम है, मेरे साथ आओ। उनके साथ मैं थाने जाता हूँ। वहां जाते हैं तो वो जिनसे मिलना चाहता था वो वहां नहीं थे। उसके बाद मेरा नंबर वगैरह लिखवा कर और हम दोनों वापस बाहर आ गए। नेक्स्ट डे मेरे को फोन आता है 10-10:30 बजे कि आप पुलिस चौकी, वहाँ भांगरवाड़ी चौकी, एक चौकी है, थाना नहीं, तो वहां पर आइए। वहां मैं गया तो उसके बाद उन्होंने क्या किया, मेरे से जाते एक लफ्ज पूछते हैं कि आप शेखर पटेल हैं। मैंने कहा भाई मैं शेखर पटेल नहीं हूँ, इकबाल हुसैन जाफरी हूँ, और मुझे दुनिया जानती है, यहाँ मैं पेंटिंग का काम करता हूँ, सब जानते हैं, आर्टिस्ट हूँ। और उन्होंने कहा कि ठीक है, कोई बात नहीं, बैठो। और आधार कार्ड मैंने दिया, अपना आधार कार्ड लिया, उसकी एक को भेज के उन्होंने जिराक्स वगैरह लेके, और मेरी 2 फोटो भी मेरे से लिया उन्होंने, और उसके बाद बिठाया, कागजी कार्रवाई करते रहे। मुझे नहीं मालूम, फिर वहां से मैंने कहा भाई थोड़ा मुझे आगे पीछे जाने दो, मैं किसी, बोला नहीं कहीं नहीं जाएंगे आप। वहां से उठाया, मेरे को ले आए मेन थाने में। थाने में लाके वहां बैठे, कहीं नाश्ता कुछ नहीं, मैं कहीं नहीं गया। वहां मेरे से तकरीबन 10-11 बजे तक ये कागजों पे भाई यहाँ साइन कर दो, यहाँ साइन कर दो, क्या क्या जिस तरीके से कहते हैं मैं आर्टिस्ट हूँ, वो अब उनकी बात हाँ में हाँ मिलानी पड़ी, क्योंकि भाई पुलिस वाली है, पुलिस वालों को मैं बहस नहीं कर सकता। उसके बाद मेरे को जिप्सी में बिठा के वडगाम में जाके एक रात बंद कर दिया। रात कैसे, वो तो खैर छोड़ो। उसके बाद सुबह मॉर्निंग में 7 बजे उठाते हैं, और वहाँ जाके डॉक्टरी के लिए पता नहीं क्या करते हैं, वो फिंगर विंगर या किस तरीके से लेके बना के फिर मेरे को 1-1.5 घंटे के बाद ये रोड़ा जेल पहुंचाते हैं। वहां जाकर उन्होंने जब नाम दिखाया और मेरे से ही पूछा उन्होंने कि नाम क्या है, मैंने कहा इकबाल हुसैन जाफरी। उन्होंने कहा ये तो आगे पुलिस वालों को कहा कि ये क्या है, तो शेखर पटेल उर्फ इकबाल हुसैन जाफरी। ये मुझे वहां जाके पता चला कि मेरा नाम शेखर पटेल है। मेन नाम जो था शेखर पटेल था और आगे उर्फ कर रखा था, तो ये मुझे जेल में जाके पता चला। और उसके बाद उन्होंने आपस में क्या बात की मुझे नहीं, पुलिस मतलब जेल वाले भी मुझे अंदर नहीं ले रहे थे, लेकिन उन्होंने कहा, तो उसके बाद मेरी एंट्री हो गई। एंट्री हो गई, 3 महीने वहां अंदर रहा, और 3 महीने अंदर के बाद हमारे साथ विकास लौंडे साहब इत्तेफाक से बंद हो गए। ये मेरे लिए एक किस्म के भगवान है। कोर्ट में क्या हुआ? तो उन्होंने फिर मेरे से वादा किया बाहर जाऊंगा तो आपको मैं कोशिश करूंगा निकालने की जहां तक हो सकता है, और इन्होंने वादा किया और निभाया। ये मेरे लिए बहुत बड़ा एहसान है। कोर्ट में जब ये बीसी कोर्ट कहते हैं, क्या कहते हैं, वहां पर बुलाया गया एक दिन, वडगांव में नहीं, बीसी कोर्ट वहां जेल में ही। मेरे को वहां बुलाया गया, तो मेरे को बुलाते हैं जी शेखर पटेल उर्फ इकबाल। मैं आ गया। अब जो आरोपी थे 3-4,
तो बोले यार आप शेखर पटेल हो। मैंने कहा शेखर पटेल, मेरा नाम इकबाल हुसैन जाफरी है, मेरे पास किसी किस्म का कोई वो नहीं, मैं शेखर पटेल नहीं हूँ। आप मुझे जानते हो? बोले यार हम नहीं जानते, और मैंने भी आपको कभी नहीं देखा, मेरा कोई वास्ता नहीं पड़ता। तो वहां हमारी मुलाकात होती है, जो आरोपी मेरे केस में या मैं उनके केस में था, तो वहां मेरी मुलाकात होती है। बस अब बाहर आके पता चला कि कौन कौन है, कैसा है, अभी मुझे पता चला, पहले तो मालूम ही नहीं था। तो ये मेरी कहानी है। याने त्याच्यामुळे तुझा शेखर पटेल राहणार मुंबई यास लोणावळा येथे बोलावून घेतले होते. आता शेखर पटेल कुठला आहे? मुंबईचा. ऍज पर दिस स्टेटमेंट शेखर पटेल याला मी देखील ओळखत होतो. त्या दिवशी शैलेश ओवाळ याच्या घरी शैलेश ओवाळ, एकनाथ जांभूळकर, गौतम सापकाळ, शेखर पटेल तसेच माझ्या ओळखीचे नामे शंकर ओवाळ, शैलेश ओवाळ याचा चुलत भाऊ अनिकेत ओवाळ असे हजर होतो. त्यावेळी त्या ठिकाणी मुंबई येथे टाईप करून आणलेल्या दास्तावर एकनाथ जांभूळकर याच्या सांगण्यावरून शेखर पटेल याने प्रवीण परमार यांची सही एकनाथ जांभूळकरने दुसऱ्या एका दास्तावरील सही दाखवून करून घेतली. ही इज द आय विटनेस. एकनाथ जांभूळकरच्या सांगण्यावरून शेखर पटेलने चौरेच्या समोर सही केली. या स्टेटमेंटनुसार शेखर पटेल कुठला आहे? मुंबईचा. सही करणारा माणूस कोण आहे? शेखर पटेल. म्हणजे त्या चौरेला माहिती आहे, पोलिसांना सापडत नाही. शेखर पटेल मात्र ही व्यक्ती नाही. दिस इज द फॅक्ट. हा हा महत्वाचा विषय. अशा केसमध्ये जर नावाचं आणि आयडेंटिफिकेशनचा प्रश्न असेल तर त्यामध्ये ओळख परेड घ्यायला लागते कायद्यानुसार. ओळख परेड पण झालेली. जर समजा पोलिसांनी असा स्टँड घेतला असता की शेखर पटेल नावाने ह्या व्यक्तीने उभा राहून सह्या केल्या, त्यावेळेला ओळख परेड व्हायला. ओळख परेड पण नाही. अशा प्रकारच्या एका गुन्ह्यामध्ये एका 66 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आणि आपलं त्यांना कायदेशीर मदत केली.